माध्यमातून आपण ही स्पर्धा ब्रॉडकास्ट केली। या वाहिनीचे खरतर संदेश पाटील बोरले हे मालक आणि आज आमच्या समवेत स्वप्नील ॲज अ कम्प्युटर ऑपरेटर आणि 3 कॅमेरामॅन आम्हाला पाहायला मिळाले। अगदीच आपण पाहिलं तर सर्वांचा आभार आम्ही व्यक्त करू। अतिश घरत आहेत डीजे मास्टर, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय। चला आपण या पंच म्हणून आम्ही उल्लेख करू, सन्मान करतोय प्रवीणजी पाटील सरांचा, सुरेंद्र गावंड सर, पराग गावंड सर असाल तर सर्वांनी या। त्यानंतर विशेष सन्मान आम्ही करू 4 दिवस 4 रात्रीमध्ये ज्यांनी चांगलं गुणसंख्या लेखन केलं। स्कोररची भूमिका ही फार महत्त्वाची असते। वेगवेगळे रंग आणि आज अनेक वेगवेगळ्या रंगाचे खरं तर मी म्हणेन अंक आमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवले, अर्थातच सुदर्शन पाटील तारा या गावचे नामांकित आणि व्यावसायिक स्कोरर म्हणून त्यांचा आम्ही उल्लेख करतोय। त्यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करणार आहोत। या स्पर्धेमध्ये विजेता संघ आपण पाहिला, घरचा संघ अप्रतिम खेळ झाला। अंतिमच्या टप्प्यामध्ये स्पर्धा फार छान रंगली। अगदी सर्वच मॅचेस क्लोज एन्काउंटर्स आपल्याला पाहायला मिळाले। सर आपण सन्मान करतोय, पुढचा सन्मान आम्ही घेऊ। सुदर्शन पाटील सरांचा सन्मान आम्ही घेतोय। स्कोरर आहेत आणि गुणलेखक म्हणून जी चांगली भूमिका आज आम्ही पाहिली, प्रत्येक एका गोष्टीचं, प्रत्येक एका धावेचं, चेंडूचं आमच्यापर्यंत खरं तर मॅन्युअल आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमातून ज्यांनी अपडेट पोहोचवले, सुदर्शन पाटील सरांचा सन्मान आपण धर्मवीर चषक 2025 या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय। त्यानंतर डीजे मास्टर आम्ही आतिश घरत यांना विनंती करू, किंवा तुमचे मालक जर का असतील तर या। डीजे जेडी यांचं आम्ही कलेक्शन पाहिलं, डीजे ऑपरेटिंग ज्यांची आम्ही पाहिली, कोणी असेल एखादा या आपण कोणीतरी, किंबहुना आम्ही 24 लाईव्ह इव्हेंट्स स्वप्नील किंवा आमची संपूर्ण टीम, एखादा कॅन्डिडेट या। चला या श्रेयस, स्वप्नील प्लीज जॉईन। 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आपण या स्पर्धेला केलं आणि अगदी प्रत्येक खेळाडूला चांगलं एक्सपोजर सुद्धा मिळालंय। आपण 24 लाईव्ह इव्हेंट्स, साऊंड वाले येत नाहीयेत, कदाचित लाजतायत ते। आणि आम्ही बक्षीस वितरण सोहळ्याला पहिल्यांदा आम्ही सुरुवात करू। तत्पूर्वी विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करणार आहोत। अगदी आपण पाहिलं तर रायगडचे सुपुत्र, उरणचे सुपुत्र आणि जसकर गावचे आन बान शान, आपण रायगड एक्सप्रेस म्हणून गेले कित्येक वर्ष ज्यांचा खेळाचा आपण आनंद घेतला, आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या अनेक क्रिकेटच्या अशा आठवणी आपल्या मनामध्ये कायम स्वरूपी नेहमीच पाहावयास मिळतील। सुधीरजी तांडेल यांचे चिरंजीव सार्थ सुधीर तांडेल यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत। आम्ही सार्थला विनंती करू की आपण यावं या व्यासपीठावर। आपण जसखार आणि या आयोजन कमिटीच्या वतीनं, धर्मवीर चषकाच्या वतीनं आम्ही तुझा सन्मान करू इच्छितो ऑन बिहाफ ऑफ मेमोरियल ट्रॉफी। स्पर्धेच्या निमित्तानं हा विशेष सन्मान आम्ही करतोय। विशेष सन्मान या व्यासपीठावर आम्ही करतोय। संपूर्ण शामियाना हे भव्य दिव्य व्यासपीठ, हे संपूर्ण क्रीडांगणाभोवती बाउंड्री लाईन, हे पडदे, हे कर्टन्स आम्ही पाहिले, हे होर्डिंग्सचं प्लेसमेंट ज्यांनी केलं, ते मंडप डेकोरेशन्स अँड साऊंड सिस्टम, हे संपूर्ण खरं तर ही जबाबदारी ज्यांनी सांभाळली त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू। जर का प्रॉपरायटर असतील तर लगेच या, तुमचाही आम्ही सन्मान करू। अगदी 5 मिनिटांचा उद्या, अजून फार वेळ आम्ही घेणार नाहीये। त्यानंतर पुण्याच्या आम्ही विकेट ज्यांनी बनवली त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय। मैदान ज्यांनी सजवलं, ही रंगरंगोटी, बॉल बॉय आमचे प्रेम, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू। संपूर्ण 4 रात्रीमध्ये त्यांचं सहाय्य आम्हाला मिळालं।
सर्वांचा आम्ही खरं तर मनापासून आभार आणि कौतुक करू. मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपण काही क्षणामध्ये सुरू करू. तत्पूर्वी सर्व टीम आपण थोडं क्लोज या, प्लीज फॉरवर्ड या थोडे. ऑल टीम मेंबर्स, टीम जसकार, टीम वहाल, टीम अंबापाडा आणि 40+ जासई चारही संघ आपण या. सो करूया आपण मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात. आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट देत असताना चला. आणि पुण्याच्या आपण जी स्पर्धेचे आपण 4 रात्रीमध्ये दैदिप्यमान आयोजन आपण पाहिलं. शिवसेना शाखा जसखार आणि युवा सामाजिक संस्था जसखार आयोजित तिसऱ्या पर्वामध्ये सातत्य टिकवलं गेलं. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं धर्मवीर चषक 2025 ही 4 रात्रीमध्ये प्रकाश झोतातील स्पर्धा आपण संपन्न केली. आपण या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये धर्मवीर चषक 2025 आणि या अप्रतिम अशा स्पर्धेमध्ये जसकार संघ विजयी झाला आहे. परंतु मागच्या 2 दिवसामध्ये नितेशजी भोईर फ्रॉम करावे यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट समालोचन आणि या संपूर्ण स्पर्धेचं विश्लेषण आपण यूट्यूब लाईव्ह 24च्या माध्यमातून बघितलं. आम्ही एक छोटासा सत्कार त्यांचा करू इच्छितो की त्यांनी खूप चांगला वेळ दिला आम्हाला आणि अतिशय स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सहभाग मी म्हणेन की खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा सहभाग असेल. तर मी रणजित पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून नितेशजी भोईर यांचा सन्मान करावा. खरं म्हणजे देवाची त्यांना देणगी आहे. अशा पद्धतीनं एखादा कार्यक्रम यशस्वी करणं, कधीकधी खूप पैसे असतात परंतु कार्यक्रम यशस्वी होत नाही, परंतु एखादा कलाकार आपल्या गुणवत्तेने कार्यक्रम सफल करतो. आणि कालच्या रजनीमध्ये दशरथ पाटील हे त्यांचे गुरु आहेत, आमचे देखील गुरु आहेत. आणि दशरथ पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी कालची ही स्पर्धा खूप जबरदस्त कालची रजनी झाली आणि आज तर अप्रतिम असा खेळ झाला. पण तत्पूर्वी मी पुन्हा एकदा जाहीर करतो की जासई संघाचं मी विशेष अभिनंदन करेन की इतका शांत आणि संयमी त्यांनी खेळ केला. माझे खरोखर मी त्यांचा फॅन आहे. प्रवीण आणि खास करून भूषण यांचा मी खरोखर फॅन आहे की तुमचा खेळ मी बघितला बऱ्यापैकी, म्हणजे बरेच वर्ष बघितला, परंतु तुमच्या खेळामध्ये जी शांतता आहे, म्हणजे तुमचं मास्टर माइंड आहे आणि आजही तुम्ही खेळता. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आमचा वोडाफोन वहाल संघाला देखील मी शुभेच्छा देतो. तुम्ही खूप चांगला खेळ केलात, जरी तुम्ही अंतिम सामन्यामध्ये आला नाहीत, परंतु या दोन्ही संघाचं विशेष करून मी अभिनंदन करेन आणि आभार मानेन की तुम्ही आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद. चला, पहिल्यांदा आम्ही सर्वांची दिलगिरी व्यक्त करू आणि लगेचच आपण मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करू. अँड द फर्स्ट अनाउन्समेंट इज या स्पर्धेचा फायनलचा सामना अगदी चित्तथरारक रंगला आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीरचं पारितोषिक जाईल ज्यानं पहिलं षटक हाताळलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये
फार छान चित्र रेखाटलं आणि त्या संपूर्ण रेखाटलेल्या चित्रावर फार छान रंगही भरले गेले. विजयी झाला जसखार संघ. जसखार टीमचा सँडी संदीप भुईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कमबॅक केलं तब्बल 8 वर्षानंतर संदीप भुईर. साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामन्याचा सामनावीर संदीप भुईर सँडी आपल्याला पाहायला मिळतील. जसकार या टीम मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना धर्मवीर चषक 2025 या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच फायनलच्या मॅच मध्ये चित्र पलटवलं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून हे नामांकन जाईल. पुन्हा एकदा टीमचं नाव आहे धीरज स्मृती टीम RP क्लब जसखार आणि खेळाडूचं नाव आहे सचिन म्हात्रे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सचिन म्हात्रे. हा सन्मान करावा. माजी सरपंच आज त्यांची विशेष उपस्थिती आम्ही पाहिली. दिवस रात्र या संपूर्ण खेळामध्ये आपण जर का पाहायला गेलं तर अनेक पाहुणे आणि पाहुण्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळाली. व्यासपीठावर राजकीय वर्तुळामधले अनेक चेहरे आम्ही पाहिले. अगदी वेगवेगळ्या पक्षामधील खरं तर वेगवेगळे विचार, परंतु या धर्मवीर ट्रॉफीनं अनेक विचारांचे अनेक व्यक्तिरेखा आज मात्र एकत्र आणल्या असंच आपण काहीच म्हणतोय. पुन्हा एकदा आपण हे संपूर्ण श्रेय जे आपण पाहताय शिवसेना शाखा जसखार, युवा सामाजिक संस्था जसखार, संपूर्ण स्पर्धेचे मुख्य प्रायोजिक आयोजक दीपकजी ठाकूर यांना आपण देतो आणि त्यांचे आपण विशेष कौतुक करूया. धर्मवीर ट्रॉफी 2025 पर्व 3. So next announcement is best bowler of the tournament. Best bowling figures संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 इनिंग्स म्हणजे 5 मॅचेस मध्ये 5 षटक ज्यानं फेकली, 36 धावा फक्त खर्च केल्या आणि तब्बल 9 विकेट्स ज्यानं संपादित केले. नाव आहे राज कडू. अद्वैत 11 KCC टीम अंबापाडा माहोल मुंबई. असतील तर यांच्या नेतृत्वाखाली ते आपल्याला आणता येईल. अभिनंदन राज. उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. मगाशी आम्ही उल्लेखही केला होता परंतु अगदी त्यांचा सन्मान होऊन राहिलाय. बॉल बॉय आमचे प्रेमचा सन्मान आम्ही करणार आहोत. तत्पूर्वी नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करू. अगदी आपण पाहिलं तर क्रिकेट हा खेळ रसिक प्रेक्षकांना तुम्हा सर्वांनाच मैदानामध्ये जे फलंदाज खेळ करतात त्यांचा खेळ पाहण्यासाठी मात्र आपल्याला आवडतो. चौकार षटकार आले की टाळ्या शिट्ट्या वाजवायला पाडणारा क्रिकेटचा हा खेळ. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजानं धुवाधार फलंदाजी केली, एकंदरीत 101 धावा ज्याच्या बॅटमधनं आम्ही पाहिल्या, 4 मॅचेस 4 इनिंग आणि 43 चेंडूमध्ये 101 धावा कुठून काढणारा जबरदस्त फलंदाज. परंतु वी शुड नॉट सरप्राइज व्हेन वी टॉक अबाउट बॅटिंग. इट्स ऑल अबाउट एक्सपिरियन्स. टीम आहे 40+ जासई आणि खेळाडूचं नाव आहे देयर इज वन नेम भूषण म्हात्रे.
बेस्ट ठेवली. फिटनेस इज मस्ट इन द गेम ऑफ क्रिकेट. म्हणजे हा क्रिकेटचा क्रीडा वारसा जपलाय तो भूषण म्हात्रे यांनी. आपल्याकडे वेल जर असती तर कदाचित आम्ही प्रत्येकासोबत थोडी चर्चा सध्या केली असती, परंतु आता जवळजवळ सूर्य उगवण्यास आलाय, त्यामुळे वेल आम्ही फार घेणार नाहीये. एक सन्मान आम्ही करू बॉल बॉय ज्यांची मेहनत नेहमी आम्ही पाहत असतो. प्रेम या आपण आपलाही सन्मान आम्ही करतोय. प्रेमचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. प्रेम सोबत आम्ही खरं तर मागच्या काही 2-3 वर्षामध्ये 10-15 स्पर्धा या विभागामध्ये कव्हर केले असतील, परंतु कधीही कुठेही आरडाओरड नाही. शांत संयमी त्याला जे काम सांगावं ते तो अगदी मी म्हणेन यथोचित पार करेल, पूर्ण करेल असा एक प्रामाणिक आपल्याच विभागातील आपल्याच प्रभागातील आपलाच चेहरा अर्थातच प्रेम यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. प्रेममध्ये स्पर्धेचे प्रणेते दीपक ठाकूर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो आपण अतिरिक्त वेळ न घेता या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांची फलंदाजी आपण पाहिली, ज्यांची गोलंदाजी आपण पाहिली, मनमुराद आनंदही घेतला आणि या स्पर्धेचा मालिकावर त्याच्यासाठी एक बायसिकल सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 मॅचेसमध्ये 5 इनिंगमध्ये 44 चेंडू 99 धावा ज्याच्या बॅटमधनं आम्ही पाहिल्या, 6 षटकं ज्यानं फेकली, 47 धावा खरं तर खर्च करत असताना स्पर्धेमध्ये 8 विकेट्स ज्यानं संपादित केल्या. एकंदरीतच क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन्स. आमच्या समवेत आकडे तज्ञ खरं तर स्कोरर आहेत सुदर्शन पाटील सर, त्यांनी आम्हाला अपडेट केलं की एक मेडन षटक सुद्धा त्यांनी हाताळलंय. एकंदरीतच 99 रन्स विथ द बॅट and 8 wickets with the ball, fielding athleticism as an outside fielder and leadership skills ज्याच्याकडे आम्ही पाहिलं. The name is a high rated tennis ball cricketer, a leather cricket, tennis ball cricket असा संगमी complete package player Mr. Sachin Katkar, a man of the series, KCC अंबापाडा. लेट एंट्री केली आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ केला, त्याचंही तितकंच कॉन्ट्रीब्युशन होतं अगदी आपण पाहिलं. आणि त्यांना पोहोचवणारे त्यांचे मला वाटतं मामा की भाचे, मला वाटतं मामा असावेत, त्यांचंही तितकंच योगदान होतं. खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये, परंतु नुकतीच तो FYJCची एक्झाम खरं तर कव्हर करून या स्पर्धेमध्ये आला. आपण त्याचंही कौतुक करूया. ओमकार म्हात्रे त्या खेळाडूचं नाव आहे. ओमकारसाठी सुद्धा खरं तर टाळ्या वाजवायला हव्यात, कारण निर्णायक क्षणी निर्णायक खेळ 6 चेंडू 19 धावा म्हणूनच खरं तर मी म्हणेन रनरअप म्हणून आज खरं तर या टीमला आपण पाहताय, टीम अंबापाडा. सचिन पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. सो लेट अस हॅव सम चेरिशेबल मोमेंट्स इन द गेम ऑफ क्रिकेट. When we talk about cricket, it's all about celebrations. So celebration सुरू होईल. Cash prize 25,000 and an attractive trophy. मानाचा करंडक, धर्मवीर चषक. 4थं प्राइज टीमचं नाव आहे वोडाफोन वहाल. अमरची मेहनत भरपूर आहे.
समर बोलत नाहीये, त्यांनी आम्हाला सांगितलं दादा मी बोलणार नाहीये. चला सर्वांनी या, तोवर आम्ही समरशी थोडी गप्पा मारू. रिस्पेक्टेड तेजस ठाकूर यांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठाकडे, आपलं स्वागत असणार आहे. अंबापाड्याचे आमचे तेजसजी ठाकूर यांना मी विनंती करू. विकेट किपर आपण पाहताय, सिनियर खेळाडू तेजसजी ठाकूर यांना मी विनंती करू अंबापाड्याचे की या आपण या व्यासपीठावर, आपलंही आम्ही सहर्ष स्वागत आभार व्यक्त करतोय. समर प्लीज लीड. अभिनंदन. टीम वोडाफोन प्लस जासई. सो 40+ ची संकल्पना मला फार आवडली. आज मागच्या वेळी आम्ही सोनारीच्या क्रीडांगणावर 2 आयकॉन 40+ ची संकल्पना पाहिली. धुंद बेधुंद असा खेळ आम्ही 40+ पाहत आलोय. सो आय वुड लाईक टू कॉल ईच अँड एव्हरीवन अ प्लेइंग 11 टीम जासई 40+. काहीच बोलत नाहीये, कंठ दाटलाय त्याचा. सो ऑन बिहाफ ऑफ समर आपण सांगूया टीम वोडाफोन वहाल फार छान खेळ झाला, अभिनंदन. चला आपण जासई टीम अ कॅश प्राइज ऑफ 25,000 and a ट्रॉफी, मानाचा करंडक, धर्मवीर चषक 2025. एकदा जोरदार टाळ्या 40+ कॅटेगरी या खेळाडूंसाठी. दोन आयकॉन प्लेयर सुद्धा मी पाहिले, साहिश म्हात्रे आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये काय करावं हा प्रश्न आल्यानंतर 40+ हे इन्व्हेन्शन आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आरोग्यासाठी आणि द आयडिया इज टू डाय यंग ॲज लेट ॲज पॉसिबल. क्या बात आहे. बघा वोडाफोन वहाल या टीमनं खरं तर मी म्हणेन मागच्या काही वर्षामध्ये जितक्या फायनल्स या क्रीडांगणावर मात्र ते जितक्या वेळा विजेता ठरलेत, तितक्या वेळा मात्र आपल्या या आई रत्नेश्वरीच्या मंदिराच्या उद्धारासाठी त्यांच्या माध्यमातून नेहमीच खरं तर काही ना काही आर्थिक मदत मिळाली आहे. एकदा जोरदार टाळ्या वोडाफोन वहाल टीमसाठी. तब्बल 5,000 रुपये खरं तर जसकर ग्रामस्थ मंडळ आपल्या आयोजन कमिटीकडे त्यांनी सुपूर्द केलेत आपल्या मंदिरासाठी. आणि आम्ही आई रत्नेश्वरी मातेचरणी आम्ही प्रार्थना करू की तुमचा हा खेळ आणि तुमच्याकडनं खरं तर ही सेवा अविरत अशीच सुरू राहू दे. वोडाफोन वहाल या टीमसाठी पुण्याच्या आम्ही सर्वांना विनंती करू की एकदा जोरदार टाळ्या. तब्बल 5,000 रुपये आर्थिक मदत आणि एक विशेष सन्मान आम्ही करू. क्या बात आहे. या फ्रेम मध्ये समर आहेत, या फ्रेम मध्ये कॅप्टन आहेत, सर्व खेळाडू आणि आमचे सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. सतीश दादा या आम्ही पाहतोय. अगदी सर्वांच्या पवित्र शुभ हस्ते हा इथे मात्र कॅश प्राइज सोहळा. त्यानंतर टीम रनर अप टीम. इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट बिईंग अ रनर अप टीम बट इट्स पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम. खेळाचा भाग आहे, खेळाचा घटक. आणि म्हणूनच अगदी आपण पाहिलं तर
विजयाच्या उंबरठ्यावर असताना पुढच्या वर्षी जर का आम्ही टुर्नामेंट भरवली तर मी आज सांगतो वोडाफोन वॉलला 50% डिस्काउंट एंट्री फी मध्ये आम्ही देणार. धन्यवाद तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल. क्या बात है. सो let us announce a cash prize of 50,000 and a trophy. So runner up team and the team name is Team Advik 11 KCC Ambapada Mahul Mumbai. टीम अंबापाडा आपण पाहता आणि या मॅच स्पर्धेमध्ये रनर अप ठरलेत. कॅश प्राइस ऑफ 50,000 अद्विक 11 टीम अंबापाडा KCC अंबापाडा या टीमचं आपण करतोय अभिनंदन. सचिन यांना मी थोडं विनंती करू. सचिन विल हॅव स्मॉल चॅट. लेट अस ऑल रिझम द पार्टी. पुरस्कर्त्यांचं फार महत्व असतं स्पर्धेमध्ये जेव्हा तुमचा संघ प्रस्थापित केला जातो. आम्ही 12th मॅन सोबत थोडी चर्चा केली. तुझ्या ॲब्सेन्स मध्ये तुझा संघ कुठेतरी स्ट्रगल करत होता. 2024-25 मध्ये 30-35 हजाराच्या ट्रॉफीज जर का सोडल्या तर मोठी मानाची स्पर्धा आणि ते टायटल नव्हतं. परंतु आता एक मोठं खरं तर मी म्हणेन टायटल नव्हे रनरअपची ही ट्रॉफी आली 50,000. या स्पर्धेमध्ये तुमच्या टीम सोबत पुरस्कर्त्यांचा सहभाग आणि तुझा संघ एकंदरीतच प्रवास आणि पुरस्कर्त्यांचा आभार कसं व्यक्त करशील आणि आपल्या या स्पर्धेमध्ये तुमचा खेळ चांगला झाला एकंदरीत या स्पर्धेबद्दल कसं सांगशील. सर्वप्रथम तर जसकर गावाने आम्हाला एंट्री दिली त्याबद्दल मी धन्यवाद बोलेन. आणि आमचा पुरस्कर्ता तुषार गावंड त्याच्या मुलाच्या नावाने एंट्री करतो त्याचेही धन्यवाद सांगेन. आणि ही फर्स्ट ट्रॉफी आमची 4 वर्षात पहिल्यांदा आम्ही जिंकलेलो आहे. याच्या आधी कधी क्वालिफाय पण नव्हतं झालो. फर्स्ट ट्रॉफी आहे आमची. क्या बात आहे. अभिनंदन असतील आणि पुढच्या वाटचालीसाठी सचिन आणि तुमच्या टीमला खरं तर अंबापाडा या टीमला शुभेच्छा असतील. सो लेट अस अनाउन्स चॅम्पियन टीम. पर्व 3रं घरचं क्रीडांगण घरची खेळपट्टी घरचा रसिक प्रेक्षक अँड अ डिफायनिंग मोमेंट फॉर टीम धीरज स्मृती RP क्लब जसखार. या टीमच्या सर्व सदस्यांना मी इन्व्हाइट करतोय. बिंग अ चॅम्पियन या पण अभिमानाने या पण सन्मानाने अ कॅश प्राइज ऑफ 1 लाख रुपीज आणि मानाचा करंडक सन्मानाचा करंडक धर्मवीर चषक 2025 चा विजेता ठरलाय धीरज स्मृती टीम RP क्लब जसखार. दादा आमच्यावर तुम्ही विश्वास दाखवला आणि आमच्यासारख्या युवा समालोचकाला तुम्ही या अगदी म्हणेन मोठा थाट माठ अगदी शाही या स्पर्धेसोबत जोडण्याची आम्हाला संधी दिली. संकेत ट्रान्सपोर्ट्सचे प्रोप्रायटर संकेतजी चव्हाण यांच्या वतीनं या ट्रॉफीचं वितरण आपण पाहतोय. बिंग चॅम्पियन टीम टीम जसखार. हिप 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 हिप.
अभिनंदन अभिनंदन. आणि संदीप दादांसोबत आम्ही थोडी चर्चा करू. पाहूया सँडी दादा काय म्हणतायत, आज त्यांचा अनुभव कसा राहिला. 4 रात्रीमध्ये खेळ चांगला झाला. व्यवस्थित आपण इंटरव्ह्यू कव्हर करूया. बरोबर पाठीमागे बरोबर आपला बॅनर वगैरे सर्व छान दिसतंय. शेवटचा संवाद असणार आहे. त्यानंतर आम्ही हा बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न झाला असं आम्ही डिक्लेअर करू आणि आजच्या या खेळाला आम्ही पूर्णविराम घेऊ. संडे दादा 8 वर्षानंतर तुम्ही मैदानामध्ये उतरलात असंही आम्हाला समजलं. खेळ चांगला झाला. पहिल्या षटकामध्ये 8 धावा मॅन ऑफ द मॅच मिळाली. तुमचा संघ जिंकला सुद्धा. इतका कॉन्फिडन्स खरं तर मी म्हणेन जेव्हा मैदानामध्ये जसकार संघ उतरला तिथेच होता. शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रतिस्पर्धी ताकदवान संघ असताना सुद्धा सामना भरपूर चांगला रंगला आणि जशी स्पर्धा हवी होती यशस्वी तशी स्पर्धा रंगली. आणि प्रत्येक खरं तर मी म्हणेन आपल्या या आयोजन कमिटीच्या प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. ते फक्त मी म्हणेन 50% यश खरं तर मी म्हणेन त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माईल आहे ती या टीमनं दिलं. कारण प्रथम क्रमांकाचं नामांकन मिळालं. घरचं क्रीडांगण, घरची खेळपट्टी, घरचा रसिक प्रेक्षक. आता ही चर्चा 365 दिवस रंगणार की आमची ही मानाची जी स्पर्धा होती ना 2024-25च्या अंतिमच्या टप्प्यामधली ती आम्हीच जिंकलो. आम्ही फक्त जिंकलो नाही तर आम्ही सिद्ध करून दाखवलं. अनेक जुने आणि नवीन खेळाडू घेऊन टीम बनली आणि जिंकलेत सुद्धा. एकंदरीत तुम्हाला या स्पर्धेबद्दल काय सांगता येईल? आयोजकांबद्दल, तुम्ही आयोजकांपैकी एक आहात, आयोजकांबद्दल दीपक दादांबद्दल काय सांगता येईल? अगदी अनेक युवा आहेत त्यांच्याबद्दल काय सांगता येईल आणि टीम बद्दल तुम्ही काय सांगणार आहे? तुमचा अनुभव कसा राहिला? बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. ऑर्गनायझेशनबद्दल बोलायचं म्हटलं तर मी एक स्वतः क्रिकेटर आहे. ऑर्गनायझेशनमध्ये पण सध्या सर्व ऑलमोस्ट क्रिकेटरच आहेत. म्हणून नवीन नवीन काहीतरी करावं उपक्रम म्हणून एक क्रिकेट हा एक आपला खूप चांगला जरिया आहे, एक चांगला माध्यम आहे. त्यामुळे आम्ही आमच्याकडे पैसे असोत नसोत पण आम्ही मनाची ध्येय ठरवतो की ह्या क्रिकेटचे सामने झाले पाहिजे जेणेकरून तरुणांचा हा टॅलेंट बाहेर यायला हवा. का होपफुली ही गावातला एकात्मता एकत्रता लोक राहिली पाहिजे. आणि मगाशी तुम्ही जसं आम्हाला बोललात की तुमच्यामध्ये तुम्ही तो क्रिकेट खेळलात 8 वर्षानंतर पदार्पण केलं. सिरियसली ॲक्च्युली मी 8 वर्षानंतरच खेळतोय विदाऊट प्रॅक्टिस, अजिबात प्रॅक्टिस वगैरे केलेली नाही आहे. प्रॉब्लेम असा होता का आमचा DNA RP क्लब जसकारमधून आमचा DNA निर्माण झाला आहे आणि जवळजवळ 60-66 वर्ष झालीत आमच्या क्लबला, RP क्लबला. आणि ती खेळायची जिद्द आमची तेव्हापासूनच आहे की ज्या नाईटचे सामने आम्ही आत्तापर्यंत आम्ही जे खेळलोत त्याच्यात शेवटच्या सामन्यापर्यंत 99% आम्ही शेवटच्या सामन्यापर्यंत असायचोत आणि खेळायचोत. ती जिद्द आमची कुठंतरी या 2-4 वर्षात आमच्या मुलांमधनं म्हणजे आमचे जे प्लेयर्स आहेत ती जिद्द कमी दिसत होती. तर ही जिद्द फक्त निर्माण व्हावी यासाठी आम्ही फिरायला गेलो होतो. आता एक काश्मीरला फिरायला गेलो होतो. तिथं आमची सगळ्यांच्या सिनियर्सची आमची मीटिंग झाली का काहीतरी बदल घडवूया. आणि तिकडनं आल्यानंतर आम्ही पहिली नाईट मॅच या वर्षीची आता एक 15 दिवसाआधी खेळलो. तिकडनं आम्ही एंट्री टाकली. काश्मीरवरनं एंट्री टाकली की आपण थोडेसे चेंजेस करू आणि चेंजेस करून बघूया. आणि मग ह्या आपले जे नवीन तरुण आहेत त्यांनी संधी दिली का दादा तू पण खेळून बघ, जर का होत असेल. आणि मी माझा 100% द्यायचा आणि मी माझ्या एवढ्या वर्षीचा जो अनुभव आहे तो यांना फक्त सांगितला आपला बेस द्या, आपण RP क्लबच्या देवीच्या नावानं खेळतो, तिथूनच सुरुवात करा, यश आपलं होणार. आणि खरं सांगतो लिटरली 3 नाईट खेळलोत आणि 3 नाईटमध्ये आम्ही सेकंड टुर्नामेंटमध्ये आणि आत्ता डायरेक्ट आम्ही विजेतेपद पटकावलंय. तर थँक्यू बोलायची संधी दिलीत आणि सर्व टीमला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देईन. आपल्याला खूप खेळायचं आहे अजून. थँक्यू. क्या बात आहे. फार छान सँडी दादांनी सांगितलं जो बेस्ट देईल तो खरं तर त्याला बेस्ट मिळेल. अगदी आपण पाहताय धर्मवीर चषक 2025 ही स्पर्धा आणि हा बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न झाला असं आपण डिक्लेअर करूया. सर्वांना पुन्हा एकदा खरं तर पुढच्या वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा. थँक्यू सो मच.